नमो बुद्धाय जय भीम। मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। मला सर्व गोड ताईंचं, दादांचं, मला मैत्रिणींचं मला नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर कशा तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, आपापल्या घरी स्वस्त आणि एकदम मस्त असाल। तर उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळ्याच्या उन्हात थोडीशी स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची घ्या, आपल्या मुलाबाळांची घ्या। तर आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली मी। तर सर्वात आधी तर मी या व्हिडिओसाठी माफी मागतो, कारण की जे मी बोलली होती मागच्या व्हिडिओत की मी समोरचा एक व्हिडिओ पूर्ण दाखवीन, पण तो व्हिडिओ पूर्ण काढता आला नाही, म्हणून आधीच माफी मागतो तुमच्यासोबत। तर आजच्या या व्हिडिओची सुरुवात होते तुरीच्या डाळीपासून। जशी मी मागच्या व्हिडिओत बोलली होती की हरभऱ्याची डाळ तर घरी बनवली, तुरीची डाळी तशीच घरी बनवायची आहे, तर बनवतात आता बाई, म्हणून असं मी बोलली होती। पण विषय काय झाला, 2 दिवस मी गेली होती लग्नात, मामाच्या पोरीचं होतं लग्न। मग आम्ही दोघंही 2 दिवसासाठी आम्ही गेलो होतो लग्नात। आता आशू आमच्यासोबत होता। आता आत्याबाईचं कसं म्हणणं झालं की आता आशू घरी नाही म्हणजे पसारा करणारं कोणी नाही, म्हणजे काम करू देणारं कोणी नाही, त्यापेक्षा मग आशू घरी नाही आहे ना आता, तर मग आताच आपण काम करून घेऊ। म्हणून आशू घरी नसल्या कारणानं, आम्ही घरी नसल्या कारणानं तुरीचं जे किरकोळ काम असते ते आत्याबाईंना घरीच करून घेतलं, म्हणजे आम्ही नसताना केलं म्हटल्यावर तुरीच्या डाळीचा व्हिडिओही मला शूट करता आला नाही। डायरेक्ट व्हिडिओ शूट केला तो एक भरडा काढून आल्यानंतर, तेल पाणी लावल्यानंतरच व्हिडिओ मी आत्ता सुरुवात केली। तर काल काय केलं होतं, म्हणजे 2 दिवस अगोदर काय केलं होतं गावाला त्या दिवशी आत्याबाईंना की तुरी त्यात धुवून घेतल्या, तुरीची डाळ करायसाठी तुरी धुवून घेतल्या, त्यातलं सगळं जे कचरं असते ते काढून घेतलं आणि धुवून 2 दिवस वाळू घातले, दळून, म्हणजे एक भरडा काढून आणला आणि त्याला लगेच तेल पाणी दिलं। म्हणजे एका मोठ्या टपात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात 2 कप तेल टाकायचं आणि त्याच्यात एक भरडा काढून आणलेली डाळ हे पाखडून गाळून घेतली की ते त्या पाण्यात टाकायची आणि पाण्यातून काढून ते रात्रभर एका पोत्यात दाबून ठेवायचे, जेणेकरून ते तेल पाणी ते एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे। आणि दुसऱ्या दिवशी मग ते बाहेर काढून असं वाळू घालायचं, असं असते। आणि नंतर वाळू घातल्यानंतर मग आणखी एक वेळा दळून आणायची, जे हे आता तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारची ते एक वेळा अजून दळून आणल्यानंतर हे अशी डाळ तयार झाली। पण तेल पाणी लावेपर्यंतचा व्हिडिओ शूट केलाच नाही मी घरी नसताना। आत्याबाईनं ते तुरीची डाळ अर्धी बनवली होती, म्हणून या वर्षीचा तर तुरीच्या डाळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकली नाही, तर त्याबद्दल मी खरंच माफी मागतो। आणि पुढच्या वेळेला जर तुरीची डाळीचा व्हिडिओ, मी सर्वात आधी तुरीच्या डाळीचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन, पण यावर्षी मला माफ करा। तर आता तुरीची डाळ तर नाही, म्हणजे पूर्ण व्हिडिओ तर तुमच्यासोबत नाही शेअर झाला मला एकूण। पण आज आमच्या विदर्भात जे स्पेशल असते, म्हणजे भाजीला काय करावं याविषयी जेव्हा प्रश्न पडते त्या टायमाला असं असते की ठीक आहे बाबा, भाजीला काही नाही, तू चाकोल्या बनव। मग चाकोल्या काय असतात, कसा प्रकार आहे, हे आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आता तुरीची डाळ तर पूर्ण झाली होती, तर मग आता नवीन तुरीची डाळच टाकू म्हणलं आज, तर त्याच डाळीतून आज चाकोल्या बनायच्या होत्या। तर तुरीची डाळ मी पहिले शिजत टाकली, म्हणजे जसं वरण करतो आपण, वरणच करायचं आहे, वरण तिकडे शिजत होतं आणि त्याचसोबत कणिक भिजून घेतली, पीठ भिजून घेतलं आणि पीठ थोडंसं घट्ट भिजून घ्यायचं, असं एकदम पातळ करायचं नाही, किंवा मग आपण चपातीसाठी जे करतो तसं करायचं नाही, घट्ट भिजवायचं। आणि घट्ट भिजवल्यानंतर असा बारकासा गोळा घ्यायचा आणि तो गोळा असा लांबवायचा, जसा व्हिडिओत तुम्हाला दिसते तसं लांबवल्यानंतर त्याची अशी चकली करायची एका टायमातली। असे चकली केल्यानंतर मग त्याचं जे तोंड आहे ते दाबून घ्यायचं, म्हणजेच चाकोल्या बनून तयार होतात। तर यालेच चाकोल्या म्हणतात, आमच्या इकडे यालेच चाकोल्या म्हणतात। पिठात असे बारीक बारीक गोळे करायचे, ते लांबून घ्यायचे आणि नंतर मग ते गोल शेप द्यायचा, त्याला एक राऊंड द्यायचा, असं गोल चकलीसारखं करून घ्यायचं आणि तोंड दाबून घ्यायचं। आता आमच्या घरी कसं आहे, आता प्रत्येकाच्या घरची गोष्ट वेगवेगळी असते, कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते, पण आमच्या घरचं असं आहे, जास्त तर आशूच्या बाबाचेच चालते की मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं। तर इथं ते चाकोल्याही द्यायला आवडत नाही, ते खात नाही म्हणत जात, पण आत्याबाई बोलल्या की नाही आज चाकोल्याच कर, कारण नवीन डाळ आहे म्हणून। तर मी त्या चाकोल्याच केल्या होत्या। तर अशा प्रकारच्या चाकोल्या आमच्या विदर्भात बनतात। पण आमच्या घरच्या साहेबाचं असं
गरा नसते प्रत्येक वेळी की मला असं खायचं नाही तसं खायचं नाही. तर मग तसंच त्यांचं आहे, ते त्याला असं खायचं नसते. मग त्याच्यासाठी मग चाकोल्या कशी करतो मी, तर पहिले पूर्ण अशी पोळी लाटून घेतो, जाडसर पोळी लाटून घेतो आणि नंतर ते लाटल्यानंतर थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यावर आणि नंतर मग दोन्ही साईड पीठ टाकून घ्यायचं. नंतर आपला एखादा चाकू घ्यायचा, नाहीतर मग सराटा, म्हणजे ज्याला उलतण म्हणतात, काही ठिकाणी उलतण का पालतण असं काहीतरी म्हणतात, पण आमची इकडे त्याला सराटाच म्हणतात. तर सराटानं कट करून घ्यायचं. आता मी इथे चाकू घेतला होता, चाकूनं कट करून घेतो म्हटलं, पण चाकूनं ते व्यवस्थित कट झालं नाही, जसं सराटानं होते तसं झालं नाही, कारण ते मंदामंदा जसं चिटकत जाय, त्याच्यानं ते काही व्यवस्थित झालं नाही. म्हणून शेवटी ते राहू दिलं आणि सराटाच घेतला. आणि सराटानं एवढं म्हणजे असं एकदम इझिली असं कट केलं गेलं. आता आशूच्या बाबाचं कसं म्हणणं असते की ते चाकूला जेव्हा कट करतो, शंकरपाळ्याच्या साईडच्या जेव्हा कट करतो, तो एका चम्मचमध्ये ते एक उचलल्या गेली पाहिजे असं त्याचं असते. म्हणून मला अशाच प्रकारच्या करायला लागतात. मग मी असंच करत असतो. ते एकदम काही चाकोल्या म्हणून ते गोल गोल करून बसत नाही. तर इथं डाळ पूर्ण शिजली होती, वरण शिजलं होतं. आता याच्यात नवीन डाळ आहे, पाहून घ्या. विकतच्या डाळीले पॉलिश मारेल डाळीले सुद्धा मागं टाकते, अशी घरची डाळ बनवली. तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढच्या वर्षी नक्की शेअर करीन. तर इथं डाळ तर शिजून झाली होती. आता ते बाहेर अजून त्यात पाणी टाकून थोड्या वेळासाठी अजून ठेवली होती. बाहेर चुलीवर केलं होतं मी सगळं, अंदर घरात म्हणजे गॅसवर नाही बनवलं, चुलीवरच डाळ टाकली होती आणि तिथंच शिजवणं चालू होतं. आता 2 प्रकारच्या चाकोल्याचे प्रकार तर सांगितले. आता एक तिसरा एक प्रकार असते, जो ज्या दिवशी पोळा असला, म्हणजे पोळाच्या आदल्या दिवशी जे खानमहिने असतात ना, त्या दिवशी हे अशा प्रकारच्या चाकोल्या केल्या जातात, जे मी आता तुम्हाला व्हिडिओत दाखवू राहिली. अशा प्रकारच्या चाकोल्या केल्या जातात. तर आणि मला माहेरात तर अशाच चाकोल्या केल्या जातात. आणि इकडे फय म्हणून ओळखल्या जातात त्याले. ते म्हणजे नाही का, वाफेवर शिजवल्या जाते आणि त्याच्यासोबत वरण भात, वांग्याची भाजी असं काहीतरी असते. तर माझ्या तिन्ही प्रकारच्या मला काही कट करून ठेवल्या होत्या. तर त्याच्यासोबतच ते सगळं कट केल्यानंतर म्हटलं आता लगेच जे डाळ शिजली होती आपली, ज्यात पाणी टाकून ठेवलं होतं मी, उकळी आली होती आणि नंतर हे चाकोल्या जे केल्या होत्या, बनवल्या होत्या, हे त्या पाण्यात म्हणजे वरणात टाकून दिल्या. आता ते थोड्या वेळासाठी टाकून द्यायच्या. 2 शिट्टी होऊ द्यायची नाही, फक्त कुकरचं झाकण लावलं ना तरी ते वाफीत होऊन येतात, कारण ते कट करून टाकेला, शिजायला टाईम लागत नाही. जर जास्त शिजू देत असाल तुम्ही तर मग ते घट्ट होऊन जाते, बुडाले लागते, तर ते जळून जाईन सगळं. म्हणून जास्त वेळ शिजू द्यायचं नाही. आता थोडा वेळ शिजू दिलं तर एकदम ते शिजूवर आले होते, चांगल्या प्रकारचे शिजले होते, पण पाणी थोडंसं होतं त्यात शिल्लक. म्हणून म्हटलं थोडा वेळ ते पाणी थोडंसं कमी होईपर्यंत मी अजून थोडा वेळ ठेवतो. तर इथं थोड्या वेळासाठी अजून कुकरचं झाकण लावलं होतं मी. फक्त कुकरचं झाकण लावून ठेवलं आणि जाव सगळा बाहेर काढून घेतला. आता इथं चाकोल्या केल्या, तर आत्याबाईची फरमाईशी होती की चाकोल्यासोबत मला वायला मिरच्याची जाडी चटणी पाहिजे. तर मग त्याचीच प्रोसिजर अजून इथं चालू केली. तर जाडी चटणी इथं करायची होती. तर आता वायला मिरच्या तेल टाकून थोड्याशा भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकल्या. त्याच्यात थोडंसं जिरं, मीठ, वायल्याला संबार होता म्हणजे कोथिंबीर होती आणि थोडंसं लसण, एवढं सगळं टाकून ते मिक्सरमधून अशी जाडसर चटणी काढून घेतली आणि तेलात ते थोडीशी गरम केली.
आता इथं संध्याकाळचा टाईम म्हणजे रात्रीचा जेवणाचा टाईम आणि हे अशा प्रकारच्या ते चाकवल्या आणि त्याच्यासोबतच वायला मिरच्याची चटणी असं सगळ्यांना वाढून दिलं. आता जसं की सांगितलं की हे गोलवाल्या चाकवल्या कोणी खात नाही म्हणून ते मलाच नावानं आल्या, तर मग ते मलाच नावानं आल्या तर मलाच ताटात घेतल्या. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.